नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय भूगोल यातील 9वा पाठ व्यापार या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामधील प्रश्न पहिला, खालील व्यापार प्रकारांचे वर्गीकरण करा। आता यामध्ये देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोन गटामध्ये आपण वर्गीकरण करूया। देशांतर्गत व्यापार महाराष्ट्र व पंजाब, लासलगाव व पुणे। आंतरराष्ट्रीय व्यापार भारत व जपान, चीन व कॅनडा, भारत व युरोपीय संघ। प्रश्न दुसरा, खालील विधानांसाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा। त्यामध्ये अ, भारत मध्य पूर्व आशियातील देशांकडून खनिज तेल खरेदी करतो। या ठिकाणी काय होते मग? आयात। आ, कॅनडामधून आशियाई देशांकडे गहू विक्रीसाठी पाठवला जातो। या ठिकाणी काय होते? या ठिकाणी निर्यात होते। ई, जपान आपेक देशांना यंत्रसामग्री पाठवतो। या ठिकाणी काय होते? आयात होते। प्रश्न तिसरा, अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा। अ, भारत हा देश स्वयंपूर्ण आहे। तर योग्य विधान आहे भारत हा देश स्वयंपूर्ण नाही। आ, ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते तेथे त्या वस्तूंना मागणी नसते। योग्य विधान, ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे अतिरिक्त उत्पादन होते त्या ठिकाणाहून त्या वस्तूचा पुरवठा होतो। ई, स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया सहज व सोपी असते। दुरुस्त विधान आहे स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया कठीण व गुंतागुंतीची असते। ई, आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी सार्क ही संघटना कार्य करते। उत्तर आहे आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी आसियान ही संघटना कार्य करते। प्रश्न चौथा, पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा। त्यामध्ये अ, सृष्टीने किराणा दुकानातून साखर आणली। हा व्यापाराचा कोणता प्रकार आहे? किरकोळ व्यापार। आ, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस सुरतेतील व्यापाऱ्यांनी खरेदी केला। हा आहे देशांतर्गत व्यापार। ई, समीरने आपल्या शेतातील डाळिंबाची ऑस्ट्रेलियाला निर्यात केली। हा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार। ई, सदाभाऊंनी घाऊक मार्केटमधून दुकानात विक्रीसाठी 10 पोती गहू व 5 पोती तांदूळ विकत आणले। तर हा झाला घाऊक व्यापार। प्रश्न पाचवा, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये अ, व्यापाराच्या प्रकारांचे वर्गीकरण दर्शवणारा ओघ तक्ता तयार करा। आता व्यापाराचे मुख्य दोन प्रकार आहेत, वस्तूच्या प्रमाणानुसार म्हणजेच वस्तूची नग संख्या आणि प्रदेश विस्तारानुसार। मग वस्तूच्या प्रमाणानुसार त्याचे आणखी दोन प्रकार पडतात, किरकोळ व्यापार आणि घाऊक व्यापार। प्रदेश विस्तारानुसार दोन प्रकार पडतात, राष्ट्रीय किंवा स्थानिक व्यापार, आंतरराष्ट्रीय बहिर्गत व्यापार। मग आंतरराष्ट्रीय बहिर्गत व्यापाराचे दोन प्रकार पडतात, आयात निर्यात। तर अशा प्रकारे आपल्याला हा ओघ तक्ता सांगता येईल। पुढचा प्रश्न आहे आ, व्यापार संतुलनाच्या प्रकारातील फरक सांगा। उत्तर आहे 1, प्रतिकूल व्यापार संतुलन, जेव्हा आयातीचे मूल्य निर्यातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते तेव्हा प्रतिकूल व्यापार संतुलन उद्भवते। 2, अनुकूल व्यापार संतुलन, जेव्हा निर्यातीचे मूल्य आयातीच्या मूल्यापेक्षा अधिक असते तेव्हा अनुकूल व्यापार संतुलन उद्भवते। 3, संतुलित व्यापार, जेव्हा आयातीचे मूल्य व निर्यातीचे मूल्य जवळपास सारखे असते त्या अवस्थेला संतुलित व्यापार असे म्हणतात। ई, जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा। उत्तर आहे 1, व्यापार विषयक मतभेद हाताळणे। 2, सदस्य राष्ट्रांच्या व्यापार विषयक धोरणांवर देखरेख ठेवणे। 3, आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे। 4, विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे। ई, ओपेक व आपेक या व्यापार संघटनांच्या कार्यातील फरक सांगा।
उत्तर पाहूया. ओपेक ही खनिज तेलाचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे. तर आपेक ही आशिया प्रशांत महासागर क्षेत्रातील देशांची प्रादेशिक संघटना आहे. 2. सदस्य देशातील खनिज तेल उत्पादन व दरावर नियंत्रण ठेवते. तर आपेक ही सदस्य देशांना प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देते. 3. ओपेक ही संघटना खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवते. तर आपेक ही संघटना आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्याचे कार्य करते. 4. ओपेक खनिज तेलाच्या निर्यात व्यापारात सुसूत्रता राखते. तर आपेक सदस्य देशातील आर्थिक व तांत्रिक सहकार्यात सुसूत्रता आणते. आशिया खंडातील कोणत्याही एका व्यापार संघटनेचे कार्य लिहा. उत्तर आहे आसियान ही आशिया खंडातील महत्त्वाची व्यापार संघटना आहे. या संघटनेची कार्य पुढीलप्रमाणे आहेत. 1. सदस्य देशांना व्यापार वृद्धीसाठी कर सवलती देण्यास प्रवृत्त करणे. 2. आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास घडवून आणणे. 3. सदस्य देशात सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे. 4. प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने विपणनाचे महत्त्व लिहा. उत्तर आहे 1. पारंपरिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी स्थानिक बाजारात शेतमाल व भाजीपाल्याची विक्री करीत असे. शेतमालाला योग्य ती किंमत मिळत नसे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असे. 2. विपणनाचे तंत्र आकलन करणारा शेतकरी शेतमाल स्वच्छ करतो, त्याची चांगल्या वेष्टनात बांधणी करतो, त्यानंतर शहरातील सुपरमार्केट किंवा मॉलशी संपर्क साधतो, त्यांच्यासमोर आपल्या मालाची गुणवत्ता, प्रतवारी व दराची माहिती सादर करतो. 3. सादरीकरणाने प्रभावित होऊन सुपरमार्केट त्या मालाची जाहिरात करतात आणि तो माल विक्रीसाठी ठेवतात. प्रश्न 6. खालील तक्त्यात सन 2014 ते 15 सालातील काही देशांच्या आयात निर्यात मूल्य दशलक्ष US मध्ये दिले आहे. या सांख्यिकीय माहितीचा जोडस्तंभालेख तयार करा. स्तंभालेखाचे काळजीपूर्वक वाचन करा व सदर देशांच्या व्यापार संतुलनाबद्दल थोडक्यात लिहा. आता या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला जोडस्तंभालेख काढायचा आहे आणि त्याची माहिती पुढे लिहायची आहे. तर या ठिकाणी तो जोडस्तंभालेख दिलेला आहे, तो एकदा व्यवस्थित निरीक्षण करून घ्या. आता या ठिकाणी आपण थोडक्यात या सर्वांचं विश्लेषण करूया. चीन निर्यात 2143, आयात 1960, तफावत +183, व्यापाराचे आकारमान 4103. भारत निर्यात 272, आयात 380, तफावत -108, व्यापाराचे आकारमान 652. ब्राझील निर्यात 190, आयात 241, तफावत -51, व्यापाराचे आकारमान 431. संयुक्त संस्थाने निर्यात 1510, आयात 2380, तफावत -870, व्यापाराचे आकारमान 3890. आता यावरून विश्लेषण करूया. 1. सर्वाधिक व्यापार चीन अमेरिका. 2. सर्वात कमी व्यापार इराण. 3. जागतिक व्यापारावर वर्चस्व चीन अमेरिका. 4. अनुकूल संतुलन चीन. 5. प्रतिकूल संतुलन भारत, ब्राझील, संयुक्त संस्थाने. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.